गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या. म्हणजे काय? ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या. ही मागणी कोणाची आहे? हे आवाज कोणाचा आहे? ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना. हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय. आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझ्यावर हल्ला झाला. हे पोलीस बांधव होते. मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं. बिलकुल. अहो जरांगे कसं आहे, या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं. जरांगेच नेता, जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपतं. तोच एकमेव होलसेल माणूस आहे. दुसरा तिसरा तुम्ही प्रवक्ता पाहिला का? जरांगे पाटलांच्या वतीने कुणी प्रवक्ता पाहिला का? कधी एखादा वकील पाहिला का? कधी एखादा अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का? नका घ्या नाव. कोणी पाहिलं का? कोणी टीम वर्क नाही. शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं. 8 मंत्री होते, त्याच्या खाली सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते. ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते. सगळे नाव तुम्हाला हातभर सांगन. इतकी सगळी प्रशासन होतं. शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं. काय ध्येय शिवाजी महाराजांचं? तत्वज्ञान ठरलेलं होतं. सर्वांस पोटाशी लावावे, हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. टीमवर्क आहे. म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला. आमच्या साहेबाचं कोण आहे? टीमवर्कचा पत्त्याच नाही. तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे. आज हे तर उद्याचे, तर परवाचे, तर तरवाचे. महाराज, मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप. म्हणून माझी मागणी आता की माझी मागणी आहे, मी बलात्कार केला, जरांगेने आरोप केला. मी विनयभंग केला, आणि त्या महिला आरोप केला तू. मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे. मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले? आपण विचारा. तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का? की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीतून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव? कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही. आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात. 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्स कडे. मी जाणार आहे. ईडी कडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडी कडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्स कडे जाऊ, कलेक्टर कडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा, रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं. दमनची दारू आणली, ट्रक मधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे सुटणार नाही तू. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले, मेले आयुष्य किती. मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची, आबरू नुकसानीचा दावा कर. हे तुला मी आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. माझ्याकडे व्हिडिओ नाहीत. मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत. सगळे पुरावे माझ्याकडे येतं. तू काय मला, अरे सामान्य माणूस, आम्ही तुकोबारायचे वारकरी येत ना. तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, अशा 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं?
वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगून उपोषणाला बसला? तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वास पात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं. आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्ही साक्षीला होते ना, मिळालं तरी